प्रेक्षकांच्या वतीनं रोशन गोंदी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आणि विनंती करेन युगा फायटर टीमचे संघमालक प्रशांतजी खारपाटील, प्रफुल्ल शेठ खारपाटील आणि मॅनेजर आमचे सुजित भाई कानपोळी यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यांची कृपा करायची. ओ टू प्रियर सर. थँक्यू राजेंद्र भगत सर. खरं तर या स्पर्धेची फार मोठी जबाबदारी राजेंद्र भगत सर, रवींद्र भगत सर, रोशनजी मोकल ही त्रिमूर्ती आहे आणि या स्पर्धेमध्ये या त्रिमूर्तीचा फार मोठं कार्य आहे. कारण अलंकारजी परदेशी या व्यक्तिमत्वाच्या सोबत काम करताना या स्पर्धेत एक वेगळी मजा आहे, एक वेगळा आनंद आहे आणि तो निर्माण झाला या स्पर्धेच्या माध्यमातून. तिरंगा ट्रॉफी 2025 आजची दुसरी रजनी. दुसऱ्या रजनीतील आपण दुसरा सामना पाहतोय. मॅच चालू आहे. आपण पाहतोय युगा फायटर्स कानपोली पक्ष ग्रीष्मा 11 KDH वाघेलवाडा. बॅटिंग करणारी टीम वाघेलवाडा बॅटिंग करते आणि गोलंदाजी कानपोली. सेकंड बॉल का अप्रतिम बॉल टाकला होता. आदेश मते नाव आहे रायगडच्या सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर मध्ये ज्याचं नाव अग्रगण्य असतो तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचं नाव आहे आदेश मते. आणि त्यानंतर रायगड मधील रायझिंग स्टार अनेक व्यावसायिक क्रिकेट टीम मध्ये खेळणारा सूरज पाटील. चांगली फाईट आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बॉल चाललाय सीमा रेषेकडे. पाहता पाहता वाटचाल चालू होती परंतु शर्यत जिंकणं बॉल होतोय सीमा पार. येतोय या मॅच मधील हा पहिला प्रतीकच्या बॅट मधून चौकार. मोटू पतलू सोबत नव्याला सुद्धा पाहतोय. तेही आनंद घेत आहेत. नेक्स्ट बॉल चौकारानंतर प्रत्युत्तर दिलाय. अप्रतिम बॉल टाकला. ज्या बॉलची गरज होती. खरं तर आदेश मध्ये कमीत कमी धावसंख्येचं षटक फेकतो ही त्याची ओळख आहे आणि सातत्यानं तो त्यासाठी चर्चेत राहिलाय. पहा कुठली नाईट टुर्नामेंट अशी नाहीये की तिथं या गोष्टी पाहायला मिळत नाहीयेत. होंडा कंपनीची बाईकची चावी सापडली आहे. कोणाच्या असेल तर लवकरात लवकर आयोजकांशी संपर्क साधून आपण DJ मॅडीला जरी संपर्क केला तरी चालेल. होंडा कंपनीची सिंगल की आहे. बाकी कुठली चावी नाहीये त्याच्यासोबत. तर असेल कोणाची तर घेऊन जावे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. आदेश मतेनं पहिलं षटक फेकलंय. धावसंख्या झाल्यात 9. विकेट मिळाली नाही. कोणती ती जमेची बाजू असेल KDH वाघेलवाडाची. संघर्ष चालू आहे दोन्ही संघांचा. आपण कानपोलीला पाहतोय 2023-24 मधील हाही संघ रायगड मधील सर्वोत्कृष्ट संघांपैकी एक ज्याचं नामांकन झालं होतं. त्यानंतर आपण KDH वाघेलवाड्याला पाहतोय 2022 ते 23 मधील एक गाव आकारानंतर नियमानंतर ह्या संघानं फार मोठी मजल मारली होती. म्हणजे दोन्ही संघांकडे तीच ताकद आहे. तो खेळ आहे. दोघांच्या बाजू भक्कम आहेत आणि अशा भक्कम संघांमध्ये जो सामना असतो तो पाहण्यायोग्य असतो. त्यामधील बॅटल चांगलं होतं आणि त्यामध्ये अनेक खेळाडू जे नामवंत असतात ते चांगलं कार्य करत असतात. पहिला बॉल प्रतीकनं स्वतःला सुखरूप सावरत हा बॉल खेळलाय. एक झालीय फक्त एकच. अगदी संयम दाखवलाय दोन्ही फलंदाजांना आतापर्यंत. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज चेतन पाटील. स्वप्न आहे त्याचं. स्वप्नांच्या दिशेनं तो आलाय परंतु त्याला दाखवली होती दिशा. तिथं फील्ड चांगला झाला. आदेश मतीनं तो बॉल फील्ड केला. आपण चेतनचा खास उल्लेख करू. 2024च्या तिरंगा ट्रॉफी मध्ये सुपर 4 ला जाणारा सामना कानपोली संघ पराभूत झाला आणि चेतनचं ते स्वप्न अधुरं राहिलं. बाईक पासून तो वंचित राहिला. फार मोठी कामगिरी केली होती चेतननं त्या स्पर्धेमध्ये. बॅटिंग ऑर्डरला बॅटिंग केली. नंतर बॉलिंग आली त्या वाटेला. त्यावेळी बॉलिंग चांगली केली होती. आता ही तशाच प्रकारची बॉलिंग विकेटसाठी अपील परंतु नाहीये. फेटाळलाय. एक झाली. दुसरीचा प्रयत्न. पाता पाता होईल का कंप्लीट. सूरजची विकेट धोक्यात होती जरूर परंतु नाहीये. कंप्लीट झाल्या 2 धावसंख्या. प्रतीकचं चांगलं लक्ष आहे आणि त्या लक्षानच वेध घेतला 2 धावसंख्येचा. एकीचं रूपांतर दुसऱ्यामध्ये
आणि डबल धावसंख्येनं टोटल धावसंख्या पाहायला मिळतात 13 रन्स ऑन बोर्ड. दुसरं षटक चालू आहे. 9 बॉल संपलेत. एक षटक 3 बॉलचा गेम झालाय. आतापर्यंत धावसंख्या पाहायला मिळतात 13. 5 षटकांचा निर्धारित सामना आहे. लिमिटेड ओव्हर्स मध्ये फास्टेस्ट क्रिकेट पाहायला मिळतोय. हा बॉल ऑन साईडला मारायचा होता. बोट फिरवली गेली होती. बॉलवरती जादू केली होती. बॉल अगदी स्लो राहिला आणि समोरूनच अगदी गालाला चुंबन द्यावं अशा हवेच्या अगदी सुमधुर वेगानं समोरून गेलाय. निर्धाव बॉल येतोय. खूपशा विश्रांतीनंतर हा बॉल निर्धाव येतोय. गेल्या 6 बॉल नंतर हा पहिला बॉल निर्धाव येतोय. फुल टॉस होता. एलिव्हेशन नाही मिळालंय. फटका हवेत आहे. कॅच होऊ शकतोय परंतु नाहीये. झेल सुटलाय. त्यानंतर फील्ड सुद्धा सुटली आहे. एकीचं रूपांतर पुन्हा एकदा दुसरीमध्ये. जिथे विकेट आली असती धावसंख्या मिळाला नसत्या. नवीन फलंदाज आला असता आणि त्यानंतर कुठली धावसंख्या सुद्धा मिळाली नसते. परंतु त्या विरुद्ध काय झालंय त्या विपरीत 2 धावसंख्या मिळाल्यात. प्रतीक स्वतःच्या फॉर्म साठी थोडा संघर्ष करतोय. फार साऱ्या टुर्नामेंट आपण प्रतीकला पाहतोय. कालच्याच रजनीमध्ये प्रतीकनं चांगली फलंदाजी केली होती. यावेळी पहा पायचीतचा अपील आणि पंचांनी उचलून दिलाय. फलंदाज होणार LBW बाद. येथे 19 फेब्रुवारीला खर तर आपण गाण्यामध्ये बोलतो 19 फेब्रुवारीला राजे भेटायला येतील. खर तर राजे हे स्मरणात आहेत. नेहमी आहेत. रोज आहेत. श्वास आणि श्वासामागे राजे आहेत. खरं आंतरराष्ट्रीय कीर्तीचा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची नोंद घ्यायला लागते. आपण इतिहास नेहमी पाहतो. इतिहासाची पानं उलटल्यावर कळतो की भारतानं आतापर्यंत कुठल्या देशाचा शोध नाही घेतला परंतु संपूर्ण जगानं या भारताचा शोध घेतला आणि या भारतावरती अनेक आंतरराष्ट्रीय आक्रमणं झाली परंतु त्या सर्व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या त्या देशातील त्या पराक्रमी योद्ध्यांना सर्वात मोठा पराक्रम जो केला तो याच मातेतील आणि आपण ज्या मैदानात खेळतो या सह्याद्रीच्या पर्वत रांगातील तो इतिहास मराठ्यांचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास. नेक्स्ट बॉल आदेश मते. वेगवान फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी. प्रश्नचिन्ह निर्माण करणारा बॉल. उत्तर नाहीये सूरजकडं. अप्रतिम बॉल फेकला होता. आदेश मध्ये ही ओळख आहे या बॉल अशा प्रकारचे बॉल फेकण्याची. तो त्याच्यामध्ये हुशार आहे तल्लग आहे आणि तसा बॉल टाकलाय. अप्रतिम बॉल. आणखीन एक बॉल पण त्या बॉल वरती इम्प्रेसिव्ह सिक्सर. जास्त काल तुम्ही सूरज पाटीलला शांत ठेवू शकणार नाहीत कारण त्याने ओळखलाय आदेश मध्ये कोलवरची लेंथ घेऊन माझ्याकडे आलाय आणि त्यासाठी आता मला आणखीन अस्त्र बाहेर काढायला लागणार आणि त्यानं हे प्रत्युत्तर दिलंय मागच्या बॉलचं. त्या बॉलवरती जरूर आला शांत पण इथून मात्र त्यानं रूपांतर केलं 6 धावसंख्येचं. 6 वाटचाल आतापर्यंत पोहोचली आहे 21. तिसरं षटक चालू आहे. आदेश मतेचा हा बॉल आडव्या बॅटनं खेळून काढला. बॉल सीमारेषेकडे चालतोय. फास्टर लॉप केला बॉलला आणि बॉल चाललाय फ्लॅटेड 4 रन्स. मॅच थांबवायचे जोपर्यंत गाडी आउट ऑफ बाउंड्री होत नाहीये चालू करायचे. चला आदेश मतेवरती 2 हल्ले केलेत 6 आणि 4 रन्स. हा बॉल वेग आणि प्रचंड वेगावरती स्वार. नाव आहे आदेश मते. काम आहे फलंदाजांना थांबवणं. या अगोदरच्या 2 बॉल वरती बॅटल जिंकला होता आपण पाहिला सूरज पाटीलना आणि त्यानंतर पहिल्या आणि चौथ्या बॉल वरती बॅटल जिंकला आदेश मतेना.
अप्रतिम खेळ पाहायला मिळतो. इट्स क्वालिटी क्रिकेट या मैदानावरती चालू आहे या सामन्यामध्ये. हा बॉल रिदम ओळखला आणि त्याने करून दाखवला. नाव आहे सूरज पाटील. काम आहे गोलंदाजांचा कर्दनकार. काय कार्यक्रम चालू आहे. सूरज पाटीलनं करिश्मा केलाय. कानपोली संघाची सगळ्यात मोठी ताकद द वॉल ऑफ कानपोली म्हणून आदेश मतीची ओळख आहे आणि त्या भिंतीवरतीच आक्रमण केलंय. गोली बार चालू आहे. हल्ले चढवले चाललेत. हा बॉल पा अप्रतिम बॉल. फास्ट अँड फ्युरियस शेवटचा बॉल झाला नीलधाव. परंतु या अगोदरच्या 3 बॉलवरती आपण पाहिला सूरजनं केल्या धावसंख्या 16. आदेश मतेला या षटकात आल्या 16 धावसंख्या. अगोदरच्या दुसऱ्या षटकात धावसंख्या केल्या होत्या 15. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या होत्या 9 आणि टोटल धावसंख्या पाहायला मिळतात स्कोर कार्ड वरती 31. दुसऱ्या ओव्हर मध्ये 6 धावसंख्या आल्या होत्या. त्यानंतर 15 बनल्या होत्या. म्हणजे 3 षटकांचा खेळ संपतोय. 10.33 सरासरीनं आतापर्यंत स्कोर कार्ड काय बोलतोय तर 31 वरती एक बाद टीम ग्रीष्मा 11 केडीएच वाघिलवाडा. स्पर्धा पाहतोय. अलंकारजी परदेशी, तदनंतर त्यांच्या सोबत किशोरजी केनी, राजेंद्रजी भगत, सचिनजी गबाडी, मनोजजी ठाकूर. त्यांच्या सोबत आपण पाहतोय रोशनजी मोगल, रवींद्रजी भगत. ही फार मोठी टीम आहे. ती हे कार्य करत आहे. गेली 10 वर्ष क्रिकेट खेळाडूंसाठी ही सेवा आहे. तिरंगा चषक 2025 आज आपण 10वं वर्ष पाहतोय. परंतु या 10व्या वर्षापर्यंत येत असताना फार मोठा प्रवास या स्पर्धेनं पाहिला. काँग्रेस हाय कमिटी चिरनेर भोम ही स्पर्धा आयोजित करत असते. परंतु या नावाला फक्त नाव कमिटी आहे. परंतु ही 10 व्यक्तिमत्वांचं फार मोठं योगदान आहे आणि त्याच्या पाठी असणारे सर्व त्यांचे स्नेही हे खास करून या स्पर्धेसाठी मदत करतात. बॅटची लीडिंग एज ब्रश झाला आणि बॉल कॅच आउटच्या स्वरूपात पकडलाय. फलंदाज होणार भागेश सुरते. कॅच आउट. नवीन फलंदाज आपण पाहतो दर्शन 16 नंबरची टी शर्ट. दर्शनचा कालच्या रजनीतील खेळ अप्रतिम होता. त्या अगोदरच्या रजनीत तो चांगला खेळला. बॅटिंग ऑर्डर त्याने चांगली सांभाळली होती आपल्या टीमची आणि या क्षणाला सुद्धा पार्टनरशिप बिल्ड करणं फार महत्वाचं आहे. परंतु आपण धावसंख्या पाहिल्यात आतापर्यंत फक्त 31 झाल्यात आणि सुधीर पाटील जे या टीमचे कॅप्टन आहेत आणि कॅप्टन लिडिंगला आलेत आता मात्र 40+ वय जरी 40हून अधिक असला तर तजुर्बा फार मोठा आहे आणि तो अनुभव या बॉलवरती पाहायला मिळाला. क्रिकेट आणि कबड्डीचं फार मोठं एक संमिश्रण नातं आहे की जितका काल चांगला बॅट्समन चांगला रेडर बाहेर राहील आउट राहील तितकं त्या टीमला फील्ड करणाऱ्या किंवा रेड करणाऱ्या टीमला फायदा असतो. हे घडलं इथं. मुख्य रेडर आपण पाहतो या मॅच मधला सूरज पाटील. तो नॉन स्ट्राईक कडे स्ट्राईक साठी झगडतोय परंतु कोणी लक्ष देत नाही. दुर्लक्षित राहतोय या ओव्हर मध्ये सूरज पाटील जो नॉन स्ट्राईक कडे आहे. सध्या आतापर्यंत 18 धावसंख्येवरती खेळतोय आणि टीमच्या 31 झाल्यात. 3 बॉल डॉट फेकले. सुधीर पाटीलनं 1 विकेट घेतलाय. हा बॉल इथं मात्र कला दाखवली आहे. कलात्मक फटके याला बोलतात कारण इथून
धावसंख्या मोठ्या घेण्यापेक्षा सूरज पाटील स्ट्राईक वरती आणणं या मॅच मध्ये फार महत्वाचं होतं. कमी झाल्या धावसंख्या. केडीएच वाघेलवाडा आदेश मतेच्या ओव्हरवरती जशा 16 धावसंख्येला स्कोर कार्ड सस्ताना पाहिलं, रंगताना पाहिलं आणि त्यानंतर सुधीर पाटीलच्या पहिले 4 बॉलवरती फक्त 1 धावसंख्या. क्रिकेट हा आकड्यांचा खेळ आहे. इकडे आकडे येतात, आकडे बदलतात आणि काही आकडे शेवटपर्यंत तसेच्या तसेच राहतात आणि तिथं मात्र चेसिबल साठी कधी कधी त्रास होतो. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं 2 बॉलची पेनल्टी घेऊन केलेला तुर्ब्यात संघाला फार महागात पडले 2 बॉल. समय सूचकता दाखवणं फार महत्वाचं आहे. हा बॉल हिट केलाय, स्वीट साऊंड बॉल चाललाय, मातोश्री आउट ऑफ ग्राउंड. संकटात होती खरं तर केडीएच वाघेलवाडा टीम. पण इथून मात्र संकटातून बाहेर काढताना सूरज पाटीलला पाहतोय. अप्रतिम खेळी केली त्यानं आणि त्याच्या आजच्या मॅच मध्ये जे शॉट्स केलेत ना, लाजवाब प्रदर्शन. हा वेगवान बॉल ऑफ साइडला ड्राईव्ह केला. पॉइंट रिझन मध्ये बॉल चालला. क्षेत्ररक्षक आहे, धडपड चालू आहे, फील्ड केली जातोय आणि फील्ड करेपर्यंत फक्त आणि फक्त घेतली सिंगल. सिंगलला 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या लागल्या 39. 1 षटकाचा खेळ अजूनही शेष आहे, परंतु तोपर्यंत ऐकूया डीजे मॅडी. थँक्यू जी. तत्पूर्वी आणखी मान्यवरांचं आगमन होतोय. खऱ्या अर्थानं साई परी स्पर्धा आपण तोंडरेच्या मैदानावर पाहिली. न भूतो न भविष्यतो अशी स्पर्धा ज्या भूमीमध्ये संपन्न होतं, अशा भूमीतील त्या स्पर्धेचे एक यशस्वी आयोजक, त्या पलीकडे एक उत्तम सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांना आपण पाहिलं, अशा या गावचे सुपुत्र, या गावचे जावई सन्माननीय मच्छिंद्र पाटील साहेबांना विनंती करेन की आपणही व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. तोंडरे गावचे एक उत्तम व्यक्तिमत्व, व्यवसाय क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव असणारे सन्माननीय मच्छिंद्र पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. मैदानाच्या सभोवताली आपण जी तिरंगी पट्टी पाहताय, ही खरी तर ओळख आहे या ट्रॉफीची, या स्पर्धेची. कारण देशावर प्रेम करणारी सर्व मंडळी आणि या मंचावरती जरी मॅचेस काँग्रेस आय कमिटीच्या असल्या तरी संबंध मात्र संलग्न सर्व पक्ष मित्र बांधणीचे आहेत. त्यामुळे या स्पर्धेनं सांस्कृतिक मधील सर्वोत्कृष्ट व्यक्तिमत्व पाहिले आहेत. कला गुणानं संपूर्ण असणाऱ्या सर्व गोष्टींना मानवंदना देणारा सूरजनं ठोकला हा तिरंगा सिक्सर. आपण मोठो बदलू पाहताय आणि मोठोच्या भूमिकेत रमेश तोरनेला पाहतोय. कलेची आवड असणारा फार मोठा व्यक्तिमत्व रमेश तोरणे आज एंटरटेनमेंट करताना पाहतात. मोठूच्या भूमिकेत पाहायला मिळतील. हा 6 टोकलाय. दुसऱ्या बॉलवरती करण पाटीलला आसमान दाखवलाय सूरजनं आणि स्कोर झालाय 45. 45 रन्स. 39 नंतर हा सिक्सर पाहायला मिळतोय. शेवटचं षटक आहे, स्लॉग ओव्हर आहे. टार्गेट किती सेट केला जाईल, किती करायचा आहे, कारण समोर आपल्याला सुद्धा 5 षटकं टाकायचे आहेत आणि त्या 5 षटकामध्ये समोरच्या टीमला त्या टार्गेटवरती थांबवायचं आहे. 45 झाल्यात. केडीएच वाघेलवाडा, ग्रीष्म 11, अतिशय गावंड आणि मयूरजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ हे खरं तर जिगरी मित्र अतिशय गावंड मोठीजुई काँग्रेस कमिटीचे युवा उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या सोबत मयूरजी पाटील युवा उद्योजक. हा बॉल चांगला आणि बॉलवरती फटकाही तितका चांगला आहे. बॉल चाललाय सीमा रेषा पार. सूरजच्या बॅट मधून सुमधुर चौकार.
14 बॉल मध्ये 35 धावसंख्या. टाळ्या व्हायला हरकत नाहीये सूरज पाटीलसाठी त्याच्या टीम कडून, कारण टाळ्यानं कसं आहे ना थंडी सुद्धा उडेल. कारण आपण ज्या स्टेशनलाच टीम पाहताय या मैदानावरती मिनी माथेरान. शॉर्ट बॉल होता ऑन साइडला, फटका फसलाय. बॅट मध्ये परफेक्ट टायमिंग नाही झाला. एक झाली दुसरीचा प्रयत्न, रनआउटची दाट शक्यता, परंतु बचावलेत. आपत्ती आलीच ती मोठी, कारण सूरज शेवटच्या बॉल पर्यंत राहणं हेही फार महत्वाचं आहे टीम ग्रीष्मालयम किडेच वाघिलवाडा या टीमसाठी. आणि त्यानंतर टीमचा स्कोर आपण पाहतोय 51, 50 पूर्ण झाल्यात. अर्धशतक झलकावलाय टीमचा स्कोर आणि सूरज स्वतः खेळतोय 37 नॉट आउट. 15 बॉल मध्ये 37 धावांची इनिंग आपल्या टीमसाठी त्यानं डेव्हलप केली आहे धावसंख्या. आणि त्यावरती आणखीन एक सिक्सर. कॉपी बुक स्टाईल ना, कॉपी अँड पेस्ट अगेन. दॅट्स अ ह्यूज सिक्स. सिक्सर पाहायला मिळतोय. कदनची गोलंदाजी या मॅच मध्ये महागडी ठरते. 43 वरती सूरज. शेवटचा बॉल, फटका बसला. बॉल चाललाय तडम्यांकडे, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. सुधीर यांनी फील्ड केला. एक झाली दुसरीचा प्रयत्न, रनआउट. एकच मिळेल. एक न धावफलक काय बोलतोय आतापर्यंत 44 केल्यात सूरज पाटीलनं. टीमच्या झाल्यात 58. करायच्या टीम युगा फायटर्स कानपुली या टीमला 59 म्हणजेच 59 रन्स करायचे आहेत 5 षटकामध्ये. केडीएच वाघिलवाडा या धावसंख्या डिफेंड करेल का? 59 झाल्यात. फार महत्वाची मॅच आहे. 58 झाल्यात, 59 करायचे आहेत आणि 59 धावसंख्येचा पाठलाग कसा होईल? तर मला इनिंग मध्ये होईल बदल, मॅच मध्ये झालाय बदल, आवाजामध्ये सुद्धा करूया बदल. आवाज असेल ओरनचा नवीन व्हॉइस जो सातत्यानं चर्चेत राहिलाय, धाकटी जुई गावचे सुपुत्र संयमजी घरत यांचा. थँक्यू प्रियाजी. तत्पूर्वी आपण सन्मानाकडे वळूया. व्यासपीठावर अनेक मान्यवरांचं आगमन होत असताना गेले 3 वर्ष कानपोळी आणि चिरनेर या गावाचं नातं एक वेगळं निर्माण झालं. त्या नात्यामध्ये मधला दुवा की ज्या माणसानं खऱ्या अर्थानं आमच्यावर प्रेम दाखवलं, आज सन्मान्य प्रशांतजी खारपाटील यांच्या हाकेला हाक देणारं व्यक्तिमत्व आणि आज कानपोळी टीमचे मॅनेजर हे कार्य करत असताना खूप साऱ्या गोष्टी सहन कराव्या लागत असतात. त्या गोष्टी ज्या माणसानं सहन केल्या आणि आज कानपोळी टीमला उंच क्षितिजावर नेण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा असणार आहे असे व्यक्तिमत्व, दी कम्फर्ट कॅफेचे मालक अर्थात कानपोळी गावचे एक शांत संयमी व्यक्तिमत्व सन्माननीय सुजित पाटील साहेबांचं इथे शुभागमन आहे. मी आमच्या स्पर्धेनिमित्तानं स्वर्गीय बाजांना यांचे सुपुत्र बाजांनांचं उज्ज्वल भविष्य पुढे नेणारे व्यक्तिमत्व सन्माननीय कुमार बाजीराव परदेशी यांना विनंती करेन की आपण सन्माननीय सुजित पाटील साहेबांचं मान सन्मान करायचं आहे. कानपोळी टीमचे मॅनेजर म्हणून काम करत असताना एक उत्तम व्यक्ती म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहिलंय असे सन्माननीय सुजित पाटील साहेबांचं इथे शुभ स्वागत होतंय. कुमार बाजीराव परदेशी यांच्या शुभ हस्ते त्यांच्या समवेत व्यासपीठावर कानपोळी संघाचे पुरस्कर्ते आणि आपण जर 20 वर्षे मागे जर गेलात तर खऱ्या अर्थानं चिरनेर आणि परिसरामध्ये अनेक मुंबई विभागाचे स्टार खेळाडू आणण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे असे व्यक्तिमत्व संघर्ष योद्धा प्रीतमदादा म्हात्रे या स्पर्धेचे मुख्य यशस्वी आयोजक सन्माननीय प्रशांत काळूशेठ खारपाटील राजकारण समाजकारण अशा सर्व क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणारं नाव प्रशांतजी खारपाटील साहेबांचं स्वागत. मी कुमार परदेशी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय प्रशांत खारपाटील साहेबांचं स्वागत करायचं आहे. युगा फायटर कानपोळी संघाचे संघ मालक राजकारणामध्ये ज्यांचे पिताश्रीनं खूप सारं नाव कमवलं असे स्वर्गीय काळूशेठ खारपाटील साहेबांचे सुपुत्र प्रशांतजी खारपाटील साहेबांचं स्वागत होतं. तदनंतर आपण व्यासपीठावर पाहताय रायगड जिल्ह्यातील एक मानाची क्रिकेट स्पर्धा गेले कित्येक वर्ष क्रिकेटच्या माध्यमातून अनेक क्रिकेटवीरांना एक महत्त्वाचं स्थान ज्या माणसानं निर्माण केलं. परी 11 साई स्पोर्ट व ग्रामस्थ मंडळ तोंडरे आयोजित कुमार साई मचिंद्र पाटील याच्या वाढदिवसानिमित्तानं डे नाईट स्पर्धा तोंडरेच्या मैदानावर आयोजित केली. खऱ्या अर्थानं ज्या स्पर्धेचं वेगळं आकर्षण जर पाहिलंय, अनेक स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी 2 व्हीलर असतील, अनेक सायकल असतील आणि खास करून लकी ड्रॉ म्हणून एक मालिका लकी ड्रॉसाठी एक 2 व्हीलर आणि अनेक सारी पारितोषिकं ज्या स्पर्धेमध्ये आपण पाहिली त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक
क्रिकेटच्या पलीकडं एक उत्तम सामाजिक व्यक्तिमत्व, एक उत्तम व्यावसायिक तथा आपला संपूर्ण परिवार राजकारणामध्ये विरत असणारा हा व्यक्तिमत्व अर्थात चिरनेर गावचे जावई सन्माननीय विकास पाटील यांचे जावई असणारे सन्माननीय मच्छिंद्रदादा पाटील यांचे इथे आगमन आहे. मी आमच्या स्पर्धेनिमित्त शुभ असते आपण सन्माननीय मच्छिंद्रदादा पाटील तोंडरे गावची आण बाण आणि शान असणारे हे दमदार नाव सन्माननीय मच्छिंद्र पाटील साहेबांचं स्वागत मी हेमंत दामा परदेशी अर्थात स्वर्गीय बाजांनांचे बंधुराज आणि या स्पर्धेचे एक यशस्वी आयोजक हेमंत दामा परदेशी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय मच्छिंद्र पाटील साहेबांचं आपण शुभ स्वागत करायचं आहे. तसेच तोंडरे गावचे सन्माननीय विनोद पाटील साहेबांना ही विनंती करेन की आपणही आपलंही या निमित्तानं मनपूर्वक या निमित्तानं स्वागत केलं जाईल. आपणही या टॉस बॉक्समध्ये आपलंही या निमित्तानं मान सन्मान आयोजकांच्या वतीनं केलं जाईल. आज क्रिकेटच्या पटलावर तोंडरे गाव जर बघितलं आणि आमचे भाऊ म्हणजे आमचे जावई क्रिकेटची निस्सीम आवड आहे. दरवर्षी तिरंगा नाईटला एक तरी टीम आमच्या या स्पर्धेला असतं. गेल्या वर्षी वडवली बी आणि यावर्षी मात्र वळवली ही टीम ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत आम्हाला केलेले आहे तर सन्माननीय मच्छिंद्रदादा पाटील या गावचं जावई आणि जावयाला सासरवडील स्थान हे खूप मोठं असतं. मी विकास पाटील साहेबांना विनंती करेन की आपणही यायचं आहे. तुळशीदास कातकरी आपणास विनंती आपण थांबायचं आहे. तुळशीदास कातकरी विनोदजी पाटील आणि मच्छिंद्रदादा पाटील यांचं मनपूर्वक स्वागत होतं. मी तुळशीदास कातकरी यांना विनंती करेन आमच्या स्पर्धेचे पिच क्युरेटर की आपलाही सन्मान आपण या निमित्तानं स्वीकारायचा आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आम्ही आभार मानतो आणि वळूया पुन्हा एकदा सीएमजी घरत यांच्याकडनं आणि विनंती करतोय तुळशीदास कातकरी यांना आपणही यायचं आहे. थँक्यू सो मच प्रियालजी पाटील सर. धन्यवाद राजेंद्रजी भगत सर. आपण पाहताय तिरंगा चषक 2025 ही स्पर्धा ओल इनफिल्डच्या वरून धाडलाय लॉंग ऑफ सी मारे शप्पार या इनिंग मधला आलाय पहिला खणखणीत चौकार. मॅच आपण अनुभवतोय. एकीकडे कानपोळी संघ दमदार टीम म्हणून ज्या टीमची ओळख आणि त्यांच्या विरोधात आज वाघिवलीवाडा युगा फायटर्स कानपोळी ग्रीष्मा 11 एसीसी वाघिलवाडा ही मॅच पाहू शकाल. फटका फसलाय मागील बॉल वरती दादागिरी राहिले बॅट्समनची परंतु इथे झेल बाद केलाय. दुसऱ्या बॉल वरती क्विकली रिएक्शन बॅट्समन बाद. पहिला खेळाडू बाद झालाय रोहित पाटील. नवीन खेळाडू चेतन पाटील मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. आमचे या मॅच मध्ये तुम्ही पाहू शकाल ज्या युगा फायटर युगा फायटर्स कानपोली टीमचे बिग समर्थक प्रशांतजी खार पाटील साहेब साईराजजी खार पाटील जे मॅचला एन्जॉय करतायत आणि दुसरीकडे ग्रीष्मा 11 एसीसी वाघिलवाडा संघ मॅचला मजा येईल. 59 काढायच्या 30 बॉल मध्ये आणि पहिल्या सत्रानंतर आपण दुसऱ्या इनिंग मध्ये कानपोलीला बॅटिंग करताना पाहू शकाल. सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमध्ये प्रचंड फॉर्म मध्ये आणि चर्चेमध्ये असणारा हा कानपोली संघ तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहताय. वाघिलवाडा तयार. गोलंदाजी ट्रॅक त्यांना चांगली गोलंदाजी हाताळायची. पंचांचा इशाराला इट्स अ वाईड बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेर चाललाय हा बॉल. महत्वाची मॅच आहे. 59 धावा वाचवायच्या आहेत. गोलंदाजांची अग्निपरीक्षा अशा अनेक वेळा मॅचेस वाघिवलीवाडा संघाने जिंकून दाखवल्यात. परंतु आज सूरज पाटीलचं आपण कौतुक करूया. काय बॅटिंग केल्या. वन मॅन आर्मी या टीमचा महत्वाचा खेळाडू आहे सूरज पाटील आणि सातत्याने ज्या खेळाडूच्या नावावरती संघाची ओळख घेण्यास प्रेक्षकांना दखल भाग पाडलाय ते नाव आहे सूरज पाटीलचं. टप्पा टाकलाय जागा बनवली आणि त्याच्यानंतर इनफिल्डच्या वरून कव्हर बाउंड लाईनच्या पलीकडे इट्स अ कडक चौकार.
तत्पूर्वी आमच्या या स्पर्धेला जी अतिशय उत्तम अशी खेळपट्टी बनवली, 4 दिवसामध्ये जी खेळपट्टी होईल की नाही अशी चिंता असताना ज्या माणसानं अतिशय मेहनतीनं कुठलाही मानधन न स्वीकारता गेले 10 वर्ष आम्हाला सहकार्य ज्यांचं लाभतंय असे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आदरणीय तुळशीदास कातकर यांचा सन्मान केला जाईल. मी या निमित्तानं कुमार परदेशांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण सन्माननीय तुळशीदास कातकरी यांचं सन्मान करायचं. आणि तत्पूर्वी खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये संविधान नागाव ही टीम आहे, एक सामना जिंकलाय आणि खऱ्या अर्थानं उरण प्रीमियर लीगचं आपण 4थं पर्व पाहिलंय. न भूतो न भविष्यतो असं पर्व ज्यानं आपल्या संकल्प बुद्धीतनं साकारलं ते उरण प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजक सन्माननीय वैभवजी कडू यांच्याकडनं आमच्या या तिरंगा ट्रॉफीसाठी खूप मोलाचं असं सहकार्य लाभलंय. कारण आपण जे स्टंप पाहताय ते आम्हाला कुठलंही मानधन न स्वीकारता ज्या माणसानं आम्हाला मोफत दिलंय ते उरण प्रीमियर लीग पर्व 4थेचे यशस्वी आयोजक सन्माननीय वैभवजी कडू साहेबांचं मनपूर्वक या निमित्तानं आम्ही आभार मानतोय. ओव्हर टू रन संघाची धावसंख्या 12 धावा. मनीषजी प्रत्येक ओव्हरमध्ये 12च आय थिंक काढायच्या, 59चा पाठलाग आणि त्या रिक्वायर्ड रन रेटनं वाटचाल केली. या ठिकाणी फलंदाजी करत असताना कानपोली टीमनं चांगली स्टार्ट म्हणूया आपण, परंतु 2 महत्वाचे खेळाडू देखील बाद झालेत. नॉन स्ट्राईक एंड वरती आदेश इथे फुल टॉस टाकलाय, पनिशमेंट बॉलला पाठवले सीमा पार. इट्स अ कडक 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 सिक्सर. या स्पर्धेला शिवधन पतसंस्था चिरनेर या पतसंस्थेचे सन्मानित चेअरमन भाई गणेश म्हात्रे यांच्याकडनं 2000 रुपयाचं आर्थिक पाठबळ आलंय. त्याप्रमाणे शिवधन पतसंस्थेचे सन्माननीय व्हाईस चेअरमन गजानन वशिनीकर यांच्याकडनं 1000 रुपयाचं आर्थिक पाठबळ आलंय. या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक तिरंगा ट्रॉफी 2025 या पर्वात आम्ही त्यांचं मनपूर्वक आभार मानतोय. पुन्हा एकदा ऐकूया आपण या निमित्तानं सीएमजीना. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत. 2 खेळाडू बाद 18 धावा. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली पहिल्या ओव्हरमध्ये आणि इथून आक्रमण पाहायला मिळतंय युगा फायटर्स कानपोली. वाघिवली वाडा संघ पनवेल परिसरातील एक नामांकित संघ आहे आणि त्यांच्या विरोधात आज कानपोलीची फाईट. कॅप्टनने सांगितलं आय थिंक 2 ते 3 वेळाच मॅच हंगामामध्ये झाले, परंतु कधी ते जिंकलेत कधी आम्ही जिंकलोय, त्यामुळे पारडं समान राहिले. आज चिरनेरच्या स्पर्धेमध्ये एकमेकांच्या विरोधात गाठ पडले ठकाठका. निमित्त तिरंगा चषक सूरज आलाय, सॉफ्ट हँडने खेळलेत. आदेशकडे ही क्षमता आहे, चांगल्या बॉलला सन्मान द्यायचा, खराब बॉलवरती आक्रमण करायचं. या गोष्टी आदेशमध्ये सातत्याने आम्ही पाहिल्यात. एक नामांकित खेळाडू, बहुचर्चित खेळाडू आहे आणि त्याच्या विरोधात आज चांगलं बॅटल पाहायला मिळतं. सूरज पाटील तेवढ्याच चांगल्या क्षमतेचा खेळाडू, तो आज इथे 59 त्यांना वाचवायचे आहेत. असं म्हणतात की जीतेंगे हम ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत भी रूटे पर हिम्मत ना टूटे, मजबूत इतना इरादा करो. हिमतीने लढायचे वाघिवलीवाडा टीमला. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये 18 जरूर आल्यात, पण तिथे कमबॅकची गरज आहे. विकेट्स 2-3 आणखीन पडल्या तर मॅचला मजा येईल. बॅकफुट वरती गेले, विकेट बद्दल चर्चा केली आहे. बॉल चाललाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेट क्रमांक 3, तिसरा धक्का लागलाय. बॅट्समन होतील झेलबाद.
हॉप ट्रॅकर बॉल पूल व्यवस्थित झाला नव्हता आणि त्याच बॉलवरती विकेट्स मिळाले सूरज पाटीलला. आल्या आल्या गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात, त्या बॉलनं वळण घेतलंय, चेंज झाला बॉल आणि बॉल चाललाय सीमा पार, वाईडिश लॉंग ऑन, 4 रन. धावा मिळतील आणि 4 धावसंख्येनं संघाची धावसंख्या 23 रन्स, 3 विकेट लॉस, 23 धावा धाव फलकावरती. आताचे खेळाडू आक्रमक आहेत. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती चौकार, विकेट्स पडले त्यांनी पाहिलंच नाहीये, 3 खेळाडू बाद झालेत आणि तरी देखील आक्रमण. हे युवा खेळाडू आताचे आणि वेगवेगळे शॉट सिलेक्शन त्यांचे नेहमीच तुम्हाला पाहायला मिळतील. किती आक्रमकता आहे, किती जोश आहे त्यांच्या मनामध्ये. पण तो खेळाडूचं कौतुक करूया. क्षेत्ररक्षक कॅच पकडला असता तर कॅच ऑफ द नाईट कुमार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ड्राईव्ह लगावत असताना या गोष्टी कराव्या लागतात ग्रामीण क्रिकेटमध्ये. जेव्हा तुम्ही गावासाठी उतरता 100% एफर्ट, योगदान, या गोष्टी गरजेच्या आहेत आणि त्याच गोष्टी पाहायला मिळाल्या. वाघिवलीवाडा टीम क्षेत्ररक्षक कुमार पाहायला मिळाला तिथे. मिस टायमिंग आहे, फटका फसलाय, झेलची संधी, कॅच ड्रॉप. 2 खेळाडू मध्ये आले आणि कॅच ड्रॉप झाला असं आपण म्हणूया. मोठी विकेट्स, आदेशला संधी मिळाली खेळपट्टीवरती थांबण्याची. किती टेन्शन आहे, किती दबाव आहे मॅच मध्ये. एकमेकांकडे आता इशारा करतायत, तू पोहोचला नाहीयेस, तुला गरज होती, तुला गरज होती. ही चर्चा चालू आहे खेळपट्टीवरती. परंतु ट्राय व्हायला हवा होता, कॉलिंग गरजेची होती, आवाज दिला नव्हता आणि या महत्वाच्या गोष्टी विसरले खेळाडू. कितपत हा निर्णय चुकीचा राहील. क्रिकेटचं मॅच सूत्र आहे, पकडो खेच जितो मॅच. आणि जर तुम्ही या चुका कराल तर मॅच तुम्ही जिंकू शकत नाही. फिल्डिंगचा दर्जा, फिल्डिंगचा स्टँडर्ड, फिल्डिंगची गुणवत्ता ही उंच व्हावी लागते आणि इथे चुका केल्यात. मागील अगोदर बॉलवरती कुमारच्या फिल्डिंग बद्दल आपण चर्चा केली, परंतु इथे कॅच सोडल्या ह्या विकेट किपरनं देखील. इट्स अ नो बॉल, खराब चेंडूया. हाईट फॅक्टर इश्यू राहिला, अतिरिक्त उंची. सूरज तिकडे पंचांकडे अपील करतं. रिव्ह्यूची त्यानं मागणी केली, जो खेळाडूसाठी आय थिंक 1 रिव्ह्यू दिला जातो आणि फिल्डिंग डिपार्टमेंटनं रिव्ह्यू घेतला. चला तिसरे पंच येतील आणि तिसरे पंच इथे स्क्रीनवरती पाहतील. मनीष किती क्लिअरेट आहे साई प्रीत लाईव्हचे. इट्स अ नो बॉल. सूरजनं हा डिसिजन अगदी वेगाने घेतला, घाई केले निर्णय घेताना आणि सर्व प्रेक्षक देखील हेच म्हणाले की अगोदरच की इट्स अ नो बॉल आहे. हॅलो. तत्पूर्वी सर्वांना उत्सुकता असणारं एक व्यक्तिमत्व, खास या स्पर्धेचे सेलिब्रिटी, अर्थात क्रिकेटच्या माध्यमातून आज ज्यानं या तालुक्याचं नाव उज्ज्वल करणारा खेळाडू सन्माननीय विश्वजित ठाकूर, अर्थात सर्वांचा लाडका मोठ्या, याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर यांची कृपा करायची आहे. सन्माननीय विश्वजित ठाकूर, त्याप्रमाणे उरण तालुका भारतीय जनता पार्टीचे खजिनदार सन्माननीय सुशांत पाटील यांनाही विनंती करेन की आपण ही व्यासपीठावर यांची कृपा करायची आहे. ओव्हर टू संयमजी. फ्रीटचा बॉल होता, कॅच पकडलं जरूर, परंतु बॅट्समन मध्ये कॉलिंग पोझिशन चांगलं होतं. 2 धावा मिळतात आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात. इथे 28 धावा, 3 खेळाडू बाद. धावा झाल्यात 28 धावा. येणारे 18 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी अद्याप 28 काढल्या गेल्यात आतापर्यंत. धाव फलकावरती 59 धावसंख्येचा पाठलाग करायचा. त्याच्यानंतर आणखीन 18 बॉल, 31 धावेची आवश्यकता. येणारे 18 चेंडू आणि 31 धावा हे समीकरण खेळाडूंपर्यंत आम्ही पोहोचवले. याच दरम्यान विनंती केली जाईल विश्वजित ठाकूर, अर्थातच मोठ्या, जो खेळाडू काही दिवसाअगोदर आपण ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये पाहिला. त्या विश्वजित आपण देखील मंचावरती आपला देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. 18 बॉल 31 ची मॅच. कोण जिंकेल या मॅचला? कानपोळी विपक्ष वाघिवलीवाडा. संघर्ष वाढलाय दोन्ही संघांमध्ये, कारण विकेट्स 3 पडल्यात. मिडल ऑर्डरला डावाला पुढे न्यायचं आहे. सामन्याला जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागेल फिल्डिंग बॅटिंग डिपार्टमेंटला. आता गोलंदाजी डिपार्टमेंट मध्ये देखील ती ताकद आहे.
अनेक वेळा मॅडी आपण या टीमला लढताना पाहिलंय. अशा परिस्थितीमधून सूरजचा संघ अनेक वेळा तारेणार बनले आणि अशा मॅचेस अनेक वेळा वाघिवलीवाड्यानं देखील जिंकून दाखवल्यात. आज त्यांच्या जिद्दीकडे लक्ष राहील. 18 बॉल 31 आवश्यकता. ओव्हर द विकेट्सनं गोलंदाजी ट्रॅकवरती भागेश सुरती आला तिसऱ्या षटकामध्ये. ओव्हर द विकेट्स पहिला बॉल. भागेशचा पहिला बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाला डाऊन दी बॉल पकडला गेलाय कॅच. आणखीन एक झटका लागेल तो म्हणजे कानपोली टीमला आदेश मध्ये होईल झेलबाद. समीकरण राहिले येणारे 17 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 31 धावेची आवश्यकता. नवीन खेळाडू विराज मैदानामध्ये चाललाय. शॉर्ट टीम मीटिंग. चला वाघिवलीवाडा टीम विनंती करतो आयोजकांच्या दृष्टीनं की लगेच आपण मॅचला स्टार्ट करा. आज ग्रीष्मा 11 ACC KDH वाघिवलीवाडा या संघाने या नावाने संघ खेळतोय आणि त्यांच्या विरोधात युगा फायटर्स कानपोली. मनीष किती व्ह्यूअर्स जोडले गेलेत आपल्यासोबत आणि पहा आमचे आयोजक सतर्क करतायत. टाइम तुम्हाला अलर्ट केल्या त्या टाइम वरती तुम्हाला चालायचंय. अन्यथा एक खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये बोलावला जाईल. या स्पर्धेचे मुख्य सूत्रधार आमचे अलंकारजी परदेशी साहेब, माजी चेअरमन तिरंग पतपेडी, माननीय श्री राजेंद्र जगन्नाथ भगत साहेब युवा अध्यक्ष काँग्रेस, माननीय श्री किशोरजी केणी युवक अध्यक्ष मोठे भोम, सचिनजी गबाडी साहेब माजी अध्यक्ष चिरनेर काँग्रेस, मनोज ठाकूर साहेब अध्यक्ष अष्टविनायक मोठे भोम यांचं प्रचंड मोठे योगदान आहे स्पर्धेमध्ये. नेहमी आपण ज्यांच्याबद्दल चर्चा करतो. समीकरण 17 चेंडू आणि 31 आवश्यकता. 17 चेंडू 31 धावा. मॅच संपली नाहीये. गोलंदाज तयार झालेत. फुल टॉस दिलाय. त्याच्यावरती आक्रमण चढवलं गेलंय. कडक वाईस स्वीट वॉइस ऑफ द बॅट सीमा पार षटकार. मुलगी काय देती गोलीगत समीकरण बदललं गेलं. येणाऱ्या 16 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी अद्याप 25 धावेची आवश्यकता. जिंदगी है साहब, या उलझोगे नहीं तो सुलझोगे कैसे, बिखरोगे नहीं तो निखरोगे कैसे. कमालीचा फटका आला. त्याच्यानंतर कमबॅक करत असताना मागे चाललाय बॉल. आउटफील्ड फास्ट आहे. एक झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेचा केलाय पलटवार. पाहता पाहता 2 धावा तिसऱ्या साठी वळलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. मनीष असं म्हणूया की रात्री धावांची चोरी केली खेळाडूंनी. 3 धावा पलत पूर्ण केल्यात. कमालीची दौड लगावली. कॉलिंग किती गरजेचे आहेत. एकमेकाला आवाज देत आहेत. धावत सुटले. एक झाली पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी पळाले आणि तदनंतर तिसरी देखील. या चुका फार महागड्या ठरतील वाघिवलीवाडा टीम. या 3 धावेने आता समीकरण आणखीन पुढे चाललंय. मग अशा 18 बॉल मध्ये 31 बनवायच्या होत्या. समिता नागाव टीमला आम्ही रिक्वेस्ट करतोय कॅप्टन या आपण. त्याच्यानंतर लगेच साखली सामना समिता नागावच्या विरोधात विनर्स टीम खेळेल. गोलंदाज तयार. फुल टॉस आहे. लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सूरज पाटील लॉंग जंप त्यानं तिथे रिलीज केला परंतु कॅच ड्रॉप केलाय असं म्हणूया आपण. 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीयेत. 2-2 धावेनं आता संघाला पुढे नेत आहेत. खेळाडू कक्षामध्ये चांगलं प्रोत्साहन. खेळाडू मध्ये कक्षामध्ये तुम्ही एक चांगली ऊर्जा पाहू शकाल. पॉझिटिव्ह अप्रोच. आणि पहा आयोजकांकडून सूचना येते पुढची मॅच 3 षटकांची असेल. सुरुवातीच्या मॅचेस 5 ओव्हर आणि त्याच्यानंतर 3 ओव्हर्स. गोलंदाज तयार होतील भागेश सुरते. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट्सनं. कमी गतीनं फसवलंय बॅट्समनला परंतु इलेव्हेशन नाहीये. चला मिड ऑन पर्यंतच बॉल चाललाय. लॉंग ऑनचा फिल्डर आलाय वेगानं. दुसऱ्या धावेचा केलाय पलटवार. पुन्हा एकदा 2 धावा. रनिंग बिटवीन विकेट्स मध्ये नादच नाहीये सांगत असताना हे दोन्ही खेळाडू चांगली फलंदाजी. भागेश सुरते या टीमचा महत्वाचा गोलंदाज आहे मॅडी. तसं पाहायला गेलं तर भागेशकडे क्षमता चांगली आहे परंतु असं म्हणतात ना मुळशी पॅटर्न मध्ये आपण एक डॉले गाठवला. ठोकायचं तर टॉपच्याला आणि त्याच्यावरतीच आक्रमण केलंय फलंदाजांनी. चांगली बॅटिंग केली. या ओव्हरमध्ये अडचणी वाढवल्यात आणि आता टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी असक्षम राहिलेत. पुढे चाललेत खेळाडू. ओव्हर द विकेट्सनं भागेशचा पुढचा बॉल. दांडी गुल. या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे ज्याबद्दल आपण चर्चा केली आणि त्रिफला बाद केलंय. फलंदाज क्लीन बोल्ड.
समीकरण राहिले शेवटचे 12 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 18 धावेची आवश्यकता. आणखीन एक मोठी स्पर्धा क्रीडा रसिकांच्या भेटीला येते. लेट निशांत 11 क्रिकेट क्लब दादरपाडा आयोजित सतीश केणीस पुरस्कृत निशांत चषक डे नाईट टुर्नामेंट असेल, जी खेळली जाईल दादरपाड्याच्या मैदानामध्ये. ज्या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय 22, 23, 24, 25 मार्च. डे नाईट फॉर्मॅट आहे. प्रवेश फी आहे 13,000. प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय 50, तृतीय 25,000 आणि चतुर्थ 25,000. आणि या स्पर्धेमध्ये 32 संघ खेळतील. मालिकावीरसाठी फ्रीज दिला जाईल. बेस्ट फिल्डरसाठी कूलर आहेत आणि बेस्ट बॉलर बॅट्समनसाठी सायकल देऊन खेळाडूंचा सन्मान केला जाईल. जर कुणाला सहभागी व्हायचं असेल तर डीजे मॅडी आमचे ऑपरेटर आहेत, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा. येत्या 22 तारखेपासून ही स्पर्धा डे नाईट 22 मार्च दादरपाड्याच्या स्पर्धेमध्ये. बॅक टू क्रिकेट. इथे समीकरण राहिले येणारे 12 चेंडू आणि 18 ची आवश्यकता. ना कोई संघर्ष ना कोई तकलीफ, तो क्या मजा है जीने में. अरे बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. तशाच पद्धतीचा माहोल केलाय. गुलाबी थंडीमध्ये गरम मॅच. 12-18 ची आवश्यकता. सूरज पाटील पहिला बॉल, वेगवान चेंडू रिलीज केल्यानंतर डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. आता समीकरण बदललं जाईल. येणारे 11 बॉल आणि 18 धावेची आवश्यकता. शेवटपर्यंत झुंजार तुम्हाला इनिंग पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. दोन्ही टीम हार मानायला तयार नाही आहेत. 11 बॉल 18 ची आवश्यकता. सूरज पाटील तयार. राऊंड द विकेट्स ना आलाय तो. फिरून केलाय मिस टायमिंग. फटका फसलाय. खेळाडू पोहोचलेत. आणखीन एक झटका. आता रंगात आले मॅच. कारण टिपला एक चांगला कॅच. आणखीन एक खेळाडू बाद. सहा खेळाडू बाद. संघाची धावसंख्या 41. कानपोळी टीमला सुरुवातीला सामना सोपा जरूर वाटला, परंतु तेवढा सोपा सामना नाहीये. आता समीकरण बदललंय. येणारे 10 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी अद्याप 18 धावेची आवश्यकता. हार जीत ही लपण डावर आहे. जिद्द राहू दे म्हणे झुंजायची पुन्हा. चला इथून संघर्ष करतील का कानपोळीचे खेळाडू. मॅच जिंकण्यासाठी अद्याप 18 बनवायचे आहेत. मात्र 10 बॉल. सूरज पाटील आले आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथे देखील फटका फसलाय. विकेट क्रमांक 7. मॅच मध्ये वर्चस्व स्थापित करत असताना सूरज पाटीलची बेदकता, गोलंदाजांची दादागिरी, बॅक टू बॅक सफलता. मागील 3 बॉल मध्ये एकही धाव दिली नाहीये आणि 2 खेळाडूंना बाद केलाय. जर सूरज पाटीलची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. लाजवाब गोलंदाजी. आता समीकरण शेवटचे 9 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 18 धावेची आवश्यकता. मनीष पहिल्या ओव्हर मध्ये 18 आल्या होत्या. त्याच्यानंतर डोळ्यांवरती विश्वास बसला नसेल टीम कानपोळीच्या समर्थकांना की अशी अवस्था होईल. 7 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. 9व्या क्रमांकाचा खेळाडू आल्या. नाव या खेळाडूचा कृष्णा पाटील. 9 चेंडू आणि 18 ची आवश्यकता. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती सूरज पाटील. मॅडी एक मॅच अद्याप आठवते. मच्छिंद्र स्मृती धारावे विपक्ष वाघिवलीवाडा धाकटी जुईच्या क्रीडांगणामध्ये 6 बॉल मध्ये 10 धावा डिफेंड, 4 मध्ये 2 धावा डिफेंड. लाजवाब गोलंदाजी वाघिवलीवाडा टीमची पाहायला मिळाली होती धारावेच्या विरोधात. आणि आता तशाच पद्धतीची मॅच. समीकरण शेवटचे 9 बॉल 18 धावा. प्रत्येक बॉलवरती 2 बनवायचे आहेत. परंतु विकेट हॅट्रिकची संधी आहे सूरज पाटील कडे. हा कारनामा सूरज पाटील करून दाखवेल का. चेंज ऑफ पेस कमी गतीने टाकलाय. रिलीज केलाय. लेग कट बॉल टर्न केला. बाहेर वळवलाय. आणखीन एक डॉट बॉल. खेळाडूंनी रिव्ह्यूची मागणी केली. थर्ड अंपायर्स. चला तिसरे पंच वाईट साठी रिव्ह्यू घेतला गेला. फलंदाजांचा रिव्ह्यू आहे. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू दिला जाईल. बॅटिंग डिपार्टमेंट, बॉलिंग डिपार्टमेंट आणि आता बॅटिंग करणाऱ्या खेळाडूंनी हा रिव्ह्यू मागितलाय.
बॉल जर डॉट आला तर समीकरण राहील 8 मध्ये 18, परंतु जर वाईड आला तर 9 मध्ये 17 देखील राहू शकतात. डिसिजन महत्वाचा. आणि आमचे तिसरे पंच पाहतील या बॉलला. फेअर डिलिव्हरी पंचांचा निर्णय आला. बॉल चांगला, लाईन चांगली आहे हे सांगत असताना आमचे तिसरे ऑफिशियल अंपायर्स जयेश पाटील हे आमचे तिसरे अंपायर्स आहेत, ज्यांनी बॉलची पडताळणी केली. केगावचे अंपायर्स आहेत जयेशजी पाटील सर. स्विच इट केला, गॅप मध्ये बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. खेळाडू पोहोचतील का? एक झाले कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण झाल्यात. फटका चांगला होता, चांगला स्ट्रोक सिलेक्शन, ओळखलं अगदी. सरळ हाताने धावा येत नाहीये त्यामुळे स्विच इट केला बॉलला. आता समीकरण पाहूया आपण. येणारे 7 चेंडू 16 धावेची आवश्यकता. 7-16 रख खून में उबाल जब तक जवानिया तेरी इसी गेंदबाजी की तो वाघिवलीवाडा टीम की पब्लिक दिवानिया हे सांगत असताना पुन्हा एकदा सूरज पाटील मोठं नाव राहिलंय टेनिस क्रिकेट पटलावरती. आणि आज पुन्हा एकदा स्वतःची ओळख प्रेक्षकांपर्यंत ठणकावून सांगितले सूरज पाटीलनं. मागे चाललाय बॉल, ओ वेगळ्या स्टाईल ना मागेचा फटका ठोकलाय फाईन लेग बाउंड लाईनच्या पलीकडे. 4 रन. सोला काढायचे होते आणि शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. मच निडेड बाउंड्री. आता समीकरण शेवटचे 6 चेंडू आणि 12 धावेची आवश्यकता. पण आणखीन एक स्पर्धा पाहायला मिळते. येत्या 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल. कातळपाडा प्रीमियर लीग KPL चषक. आणि याच क्रीडांगणामध्ये रात्रीच्या फॉर्मॅटमध्ये ती स्पर्धा खेळवली जाईल. नाईटचं आयोजन आणि म्हणूनच तुम्ही मंच देखील पाहू शकाल. अगदी राजा शिवछत्रपतींची प्रतिकृती, गड किल्ल्यांचा आलेख दिले अगदी मंचाला आमच्या. आणि भव्य व्यासपीठ, तिरंगा चषकाची दमदार स्पर्धा. समिता नागाव टीमचे कॅप्टन या. 6 चेंडू आणि ते 12ची आवश्यकता. या मॅच मध्ये कलाटने दिले 1 चौकारानं. आता समीकरण शेवटचे 6 बॉल 12 धावा. प्रत्येक खेळाडूला इथे एवढं नक्की सांगेल, रख हौसला ओ मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर ओ समंदर भी आएगा, थककर न बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे तेरी मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. व्हॉट अ मॅच. 6 चेंडू 12ची आवश्यकता. मॅच मध्ये रंग पाहायला मिळालेत. याच दरम्यान ISPL सुपर हिरो सुपर डुपर विश्वजित ठाकूर मोठ्या, त्याच्या समेत योगेश भोईर, रोहन भोईर यांचं देखील आगमन झालंय. सहर्ष स्वागत आहे आपलं. मॅच आले 6 मध्ये 12. इथे पहिल्या बॉलवरती आले सिंगल. आता समीकरण येणारे 5 बॉल 11ची आवश्यकता. उरण तालुक्यातील बहुचर्चित खेळाडू, त्याहीपेक्षा रायगडचा सुपर खेळाडू विश्वजितचं आगमन मंचावरती पाहायला मिळतं. काही दिवसा अगोदरच दिगोडे गावामध्ये त्याचं आगमन झालं असेल, कारण आताच कालच्याच दिवसामध्ये ISPL स्पर्धा पार पडली. त्याच्या समेत रोहनजी भोईर, योगेशजी भोईर. समीकरण 5 बॉल 11 धावेची आवश्यकता. मॅच मध्ये रोमांचक स्थिती आपण पाहू शकाल. 5 बॉल 11 धावा. महत्वाचा सामना. जो जिंकेल तो समिधा नागावच्या विरोधात खेळेल पुढची मॅच. त्यामुळे नागावचे खेळाडू देखील या मॅचला तेवढ्याच आवडीनं पाहतायत. आमच्या विरोधात कोण येईल. 5 बॉल 11ची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सुमित पाटील हा खेळाडू पाहायला मिळतो. सुमित पाटील, त्याला रोखायचे 12 धावा. पहिल्या बॉलवरती 1 खर्च झाले, त्यामुळे राहिल्यात आता 11 येणाऱ्या 5 बॉलमध्ये. टर्न करण्याचा प्रयत्न, लेग स्पिन, परंतु बॉल चाललाय लेग स्टंपच्या बाहेर. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्रा रन. अगोदरच धावा अकाउंट मध्ये कमी आहेत आणि त्यामध्ये कमी खर्च तुम्हाला करावे लागतील. इथे एक्स्ट्रा धाव घातक राहतील वाघिवलीवाडा टीम. आता समीकरण येणारे 5 बॉल आणि 10ची आवश्यकता. 5 चेंडू 10 धावा. इथे देखील प्रत्येक बॉलवरती 2ची आवश्यकता. यॉर्कर टाकलाय बॉल, सॉफ्ट हँडने खेळलेत मिड ऑफला क्षेत्ररक्षक लालचंद. 55. एज इज नॉट लिमिट. क्रिकेटमध्ये वय वर्षाला मर्यादा नाहीये. तुमच्याकडे टॅलेंट असायला हवा, तुमच्यामध्ये ती गुणवत्ता असायला हवी आणि तो खेळाडू तुम्ही पाहू शकाल. वयाची 55 वर्ष पालटलीत आणि तरी देखील क्रिकेटमध्ये हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. किती फिटनेस चांगली आहे. लालचंद गावंड ज्यानं बॉलला अडवलं. आता समीकरण येणारे 4 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 9 धावेची आवश्यकता. वेगळ्या स्थितीमध्ये मॅचचा रोमांचक वाढत चाललाय. 9 बॉल 4 चेंडू 9ची आवश्यकता. गॅप मध्ये चाललाय फटका वेगवान आहे. अलॉंग द कार्पेट गवताला झंझिने आणत बॉल चाललाय धन 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 धन
सीमा पार, मच निडेड बाउंड्री, 4 रन. महत्वाच्या 4 धावा आल्यात आणि स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल आता कॅल्क्युलेशन येणार आहे. 3 बॉल, अद्याप 5 धावेची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग 3-5. सरळ खेळलाय, सरळच्या दिशेनं स्टेट ड्राईव्हचा विनिंग स्ट्रोक आणि अशा या मोठ्या षटकारानं सामना जिंकलाय कानपोलीनं. कम ऑन डीजे. या टीमचा संघनायक सुधीर पाटील. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आमच्या स्कोररच्या अहवालानुसार जो खेळाडू अगदी शेवटच्या मोमेंटला बॅटिंग साठी आला आणि षटकार चौकार ठोकून मॅच फिनिश करणारा निखिल ठरतोय मॅन ऑफ द मॅच. या निखिल मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीने आपण त्याला सन्मानित करूया. एस खुश आहेत प्रशांतजी खार पाटील. कमाल झाली या मॅच मध्ये, लाजवाब